नमस्कार मित्रांनो, मी आशिष तावडे आजच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो थेट कोकणातून। आपण गणेशोत्सवासाठी आलेलो कोकणामध्ये राजापूर येथे आपल्या गावी। तर काल आपलं गौरी गणपती विसर्जन झालं, तर आज म्हटलं की कुठेतरी राजापुरातील एखाद्या टुरिस्ट स्पॉटला भेट द्यावी। त्यासाठी आपण आपल्या घरापासून एक 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या दूधपापेश्वर मंदिराला आज भेट देणार आहोत। तर आपण आता चाललो आहोत पाचलवरून थेट ओनीला बाहेर पडू मुंबई गोवा हायवेला, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ। तर चला आपण डायरेक्ट भेटूया दूधपापेश्वर मंदिराला। कसं आहे मंदिर, आजूबाजूला काय परिसर आहे, सगळं आपण एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो। तर आपण आता फायनली दूधपापेश्वर मंदिराला पोहोचलो। हे बघा इथे बोर्ड लागलाय, मंदिराचे काम चालू असल्याने 4 चाकी वाहने इथेच पार्क करावी। तर बघा इथे छोटीशी पार्किंग आहे, नाही तर तुमची गाडी मंदिरापर्यंत पण जाते, परंतु मंदिराचं काम चालू असल्याने इथेच पार्क करावी लागली। तर इथून सरळ रोड मंदिराकडे जातो। चला जाऊया आपण मंदिराकडे। तर हे आहे आपल्या समोर दूधपापेश्वर मंदिर। त्याचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शनचं रिनोव्हेशन चालू आहे। आणि त्याच्या बाजूलाच बघा तुम्ही, मंदिराच्या बाजूलाच हा वॉटरफॉल आहे। आजूबाजूचा परिसर बघाल तर पूर्ण जंगल आहे, मस्त एकदम निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे। तर हे होतं दूधपापेश्वर मंदिर, आणि तिकडे पुढे गेल्यानंतर तो जो ब्रिज दिसतोय तिकडनं दत्तगुरूंचं मंदिर आहे। तर आपण आता तिकडे जाऊया दत्तगुरूंच्या मंदिरात।
आता आपण दूध पापेश्वर मंदिरामध्ये होतो. तिकडे छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाजूलाच त्याचा एक छोटासा वॉटरफॉल आहे. तिकडे थोडंसं मस्त एन्जॉय केलं, भिजलो वगैरे. तुम्ही सुद्धा कधी आलात दूध पापेश्वरला तर मस्त वॉटरफॉल खाली एन्जॉय करायचं, पाणी कमी असेल तर. ठीक आहे, तर आता आम्ही दूध पापेश्वरवरून निघालो आहोत आणि आपण चाललो होतो चुना कोळवणला. एक सवतकडा वॉटरफॉल आहे फेमस, तिकडे जातो आहोत. तर ठीक आहे, तर डायरेक्ट आपण भेटूया सवतकडा वॉटरफॉलला. तुम्हाला दाखवतो कसा आहे वॉटरफॉल. एक दूध पापेश्वर पासून एक मला वाटतं 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती असेल. एक तुम्हाला अर्धा तासामध्ये तिकडे तुम्ही पोहोचाल. ठीक आहे, आणि ओनी पाचल लांजापासून जवळ आहे तो वॉटरफॉल. थोडा गावामध्ये आहे पण जवळ आहे. ठीक आहे, तर चला आपण डायरेक्ट भेटूया वॉटरफॉलला. तर आपण फायनली चुना कोळवण वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. हे बघा, इथे छोटीशी पार्किंग आहे. इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि इथून पुढे वॉटरफॉलला जायचा रस्ता आहे. तर जाऊया वॉटरफॉलला.
तर मित्रांनो आता आपण होतो सवतकडा वॉटरफॉलला, ज्याला चुना कोळवण वॉटरफॉल सुद्धा बोलतात. तर खूप मजा केली आम्ही, मस्त वॉटरफॉल आहे, खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि एक तास आम्ही तिकडे मजा केली, सगळे आंघोळ वगैरे केली मस्त. वॉटरफॉल खूप सेफ आहे, रिस्की अजिबात नाहीये, लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळी लोक तिकडे आरामात मजा करू शकतात. म्हणजे असं डुबेल वगैरे असं काही नाही, वॉटरफॉलला जास्त पाणी सुद्धा नसतं, म्हणजे डीप नसतं जास्त. परंतु वॉटरफॉलला जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडा उतरण आहे खूप, त्यामुळे सिनियर सिटीजनला कदाचित त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा, त्याची फक्त काळजी घ्या. बाकी वॉटरफॉल खूप छान आहे आणि दोन्ही टुरिस्ट स्पॉट राजापूर मधले आज आपण कव्हर केलेले आहेत एका दिवसामध्ये. तर तुम्ही सुद्धा जर राजापूरला येणार असेल तर हे दोन्ही टुरिस्ट स्पॉट नक्की व्हिजिट द्या पावसाळ्यामध्ये. खूप छान आहेत दोन्ही वॉटरफॉल पण आहेत आणि एक टेम्पल दूध पापेश्वर मंदिर खूपच सुंदर आहे. तर तुम्ही दोन्ही जे टुरिस्ट स्पॉट आहेत त्याचे मी लोकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च केलं तर दोन्ही टुरिस्ट स्पॉटची तुम्हाला लिंक भेटून जाईल, डायरेक्शनवाली, मॅपवाली. ठीक आहे, तर चला आपण डायरेक्ट भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कशी वाटली हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन ट्रॅव्हल व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.